श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आता उद्यापासून 2025 वर्ष सुरू होणार आहे. या नवीन वर्षामध्ये आपण घरामध्ये नवीन कॅलेंडर देखील आणत असतो. आता नवीन कॅलेंडर आणलं की आपण घरामध्ये कुठेतरी हे कॅलेंडर लावून देत असतो. पण हे कॅलेंडर लावताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. भरपूर वेळा आपण उपाय करतो, सेवा करतो, तरी पण आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात. मग आपल्या घरामध्ये कॅलेंडर, घड्याळ हे चुकीच्या दिशेला लावलेलं असेल तरी पण आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही येत असते. मग आपल्या घरामध्ये कॅलेंडर लावताना आपण काही उपाय व सेवा करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल, घरामध्ये पैसा येईल, ज्या काही अडचणी अडथळे आहे ते दूर होतील. तसेच आपण या दिवशी काही चुका देखील चुकूनही करायच्या नाही. मग कॅलेंडर लावताना आपण कोणते उपाय करावे तसेच कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती या कवितेच्या ओळी आपण सार्थ ठरवण्यासाठी आटोक्यात प्रयत्न करत असतो. अनेक विविध गोष्टी आपण घरात ठेवत असतो. अनेक गोष्टी आपल्या मनाजवळच्या असतात. काही गोष्टी गरजेच्या तर काही हौस म्हणून आपण घरात ठेवत असतो. मात्र अनेक गोष्टींपैकी आणखी एक गोष्ट अशी आहे जी गरज आणि हौस म्हणूनही आपण घरामध्ये ठेवतो, ती म्हणजे घड्याळ. तसेच कॅलेंडर देखील त्यामध्ये मोडतं. कारण की आता कॅलेंडर देखील विविध प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात. आता कॅलेंडर लावताना आपल्याला काही चुका करायच्या नाही, पण त्यासोबत त्या अगोदर आपल्याला एक उपाय हा कॅलेंडर लावताना जरूर करायचा आहे. तर आता हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. तसेच आपल्याला भगवान विष्णू आणि त्याचसोबत माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता आपण जेव्हा पण घरात कॅलेंडर आणणार असाल, मग अगदी 1 जानेवारीला आणू किंवा 2 किंवा 3 जानेवारीला आणलं तरी पण ज्या दिवशी कॅलेंडर घरात आणणार त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला हळकुंड घ्यायचं आहे. हळकुंड मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. त्याची हळद तयार करायची आहे. आणि हळकुंड घेणे शक्य नसेल तर बाजारात मिळणारी हळद घेतली तरी पण चालेल. आपण अगदी छोट्याशा वाटीमध्ये हळद घ्यायची आहे. त्यानंतर सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं. कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच भीमसेनी कापूर 1 वडी आपण या दिव्यामध्ये टाकायचा आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल. आणि याच नंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे. आता या उपायासाठी वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. तसेच थोडेसे अखंड तांदूळ देखील एका वाटीमध्ये घ्यावे. आता आपण देवापुढे बसायचं आहे. बसताना आसन घेऊन बसावं. आसन हे काळ्या रंगाचं नसावं. काळ्या रंगाचं आसन असेल तर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, ती सेवा देखील सफल ठरत नाही. तसेच आपण वस्त्र देखील काळ्या रंगाचे परिधान करू नये. मग तुम्ही शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. मग तुम्ही लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालेल. हळद आपल्याला देवासमोर ठेवायची आहे किंवा ती वाटी अगदी तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये देखील ठेवू शकता. आणि यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामचे पठण करायचे आहे. आता विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. पण आपल्याला विष्णू सहस्रनामचे पठण या दिवशी करायचेच आहे. अगदी घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय ही सेवा करू शकते. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता आपण विष्णू सहस्रनाम पठण करून झाल्यानंतर आपण महालक्ष्मी अष्टकम देखील 11 वेळा म्हणायचं आहे. अगदी ते देखील तुम्ही मोबाईलवरती लावलं, श्रवण केलं तरी पण चालेल. या 2 सेवा झाल्यानंतर आपण आपलं कॅलेंडर घ्यायचं आहे. आता कॅलेंडरच्या प्रत्येक पानावरती आपल्याला हळदीचा टिका लावायचा आहे. हा हळदीचा टिका लावताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे. प्रत्येक पानावरती आपण हळदीचा टिका लावायचा आहे आणि अखंड अक्षता अर्पण करायचे आहे. त्यानंतर आता या कॅलेंडरवरती आपल्याला एक नंबर देखील लिहायचा आहे की ज्यामुळे आपलं वर्ष हे सुखाचं, समाधानाचं जाईल.
तर आपण हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे। हिरव्या रंगाचा पेन नसेल तर निळ्या रंगाचा पेन देखील घेऊ शकता। फक्त काळ्या रंगाचा पेन असेल किंवा शिस पेन्सिल असेल तर ती घ्यायची नाही। हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे। त्यानंतर आपण प्रत्येक पेजवरती 520 हा नंबर लिहायचा आहे। अगदी कॅलेंडरमध्ये वरच्या साईडला तुम्ही 520 हा नंबर लिहिला तरी पण चालेल। मग जिथे आपण हळदीचा टीका लावणार आहोत त्याच्या शेजारी आपण 520 हा नंबर लिहायचा आहे। यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी होते। आपली जी काही आर्थिक टंचाई आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे ती देखील दूर होत असते। हा लकी नंबर आहे असं म्हटलं तरी पण चालेल। आता या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे, पण आपण घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं हे देखील खूप महत्त्वाचं आहे। आता भरपूर ठिकाणी आपण बघतो की दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावलेलं असतं, पण दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावणं हे साप चुकीचं आहे। दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते, कारण की आपल्या दरवाजातून सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही ऊर्जा येत असतात आणि दरवाजामधून जर नकारात्मक ऊर्जा आली तर त्याचा प्रभाव आपल्यावरती देखील होत असतो। त्यामुळे अगदी दरवाजाच्या मागेच आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही। तसेच अगदी आपण अगोदरचं कॅलेंडर असतं आणि त्यावरतीच आपण नवीन कॅलेंडर लावत असतो, तर असे देखील आपण चुकूनही करायचं नाही। आता 2024चं कॅलेंडर आहे, तुम्ही त्याचा घरामध्ये दुसरा काही वापर करू शकता, पण त्यावरतीच आपल्याला 2025चं कॅलेंडर चुकूनही लावायचं नाही। आता कॅलेंडरमध्ये देखील आपल्याला विविध प्रकार बघायला मिळतात। तर कॅलेंडरमध्ये अगदी हिंसक प्राणी असतील किंवा उदास माणसं कॅलेंडरवरती असे चित्र असतील तर असं कॅलेंडर आपण चुकूनही घ्यायचं नाही। अगदी त्यावरती देवदेवता असतील असं कॅलेंडर घेतलं तर अतिउत्तम होईल। तसेच आपण घड्याळ देखील घरामध्ये ठेवत असतो। घड्याळ आपली चांगली वेळ व वाईट वेळ या दोन्ही वेळा दर्शवत असतो। घड्याळावरती आपला फोटो असेल तर असं घड्याळ आपण घरामध्ये चुकूनही ठेवायचं नाही। घड्याळ हे शक्यतो गोलाकार किंवा अंडाकृती असावं। विविध आकारांचं घड्याळ असेल किंवा हिंसक प्राण्यांचं देखील घड्याळ मिळतं, असं घड्याळ असेल तर ते घड्याळ घरामध्ये चुकूनही लावू नये। आपण जर असं घड्याळ आपल्या घरामध्ये जर लावलं तर आपल्याच घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही पसरत असते। आता आपल्या घरामध्ये आपण कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं? वास्तुशास्त्रात पूर्व दिशा सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते। या दिशेला देवी देवतांचा वास असतो। पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा असून ती स्वाभिमान, ऊर्जा, नेतृत्व आणि कीर्तीचे प्रतीक आहे। त्यामुळे पूर्व दिशेच्या भिंतीवर सूर्याशी संबंधित कॅलेंडर लावावे। यासह या दिशेला उगवत्या सूर्यदेवतेचा फोटो लावला तर आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरेल। अगदी घड्याळ देखील आपण पूर्व दिशेला लावू शकता। तसेच आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वायफळ पैसा खर्च होऊन जात असेल, अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती अशा ठिकाणी देखील आपला पैसा खर्च होत असेल तर अशा वेळेस आपण आपल्या घरामध्ये पश्चिम दिशेला घड्याळ हे लावू शकता। तसेच वास्तुशास्त्रात उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानली जाते। या दिशेला देवी लक्ष्मी आणि कुबेरदेव यांच्या चित्रांसह निसर्गाशी संबंधित चित्रे देखील लावू शकता। आपल्या मुलांना जर अभ्यासामध्ये अडचणी अडथळे येत असतील, मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, तर अशा वेळेस तुम्ही तुमचं कॅलेंडर हे उत्तर दिशेला नक्कीच लावू शकता। किंवा अगदी मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये कॅलेंडर लावायचं असेल तर ते हमखास तुम्ही उत्तर दिशेलाच लावावं। ही मुलांसाठी देखील योग्य ठरेल। मग आता आपण आपलं कॅलेंडर हे दक्षिण दिशेला चुकूनही लावायचं नाही। दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, त्यामुळे आपण त्या दिशेला कॅलेंडर असेल किंवा घड्याळ असेल हे चुकूनही लावायचं नाही। आता घड्याळ देखील तुम्ही पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला लावू शकता, पण दक्षिण दिशेला आपण घड्याळ चुकूनही लावायचं नाही। शक्यतो तरी आपण घड्याळ असेल किंवा कॅलेंडर असेल तर ते लावण्यासाठी पूर्व दिशा ही सर्वात उत्तम दिशा मानली जाते। तुमच्या घरामध्ये जर पूर्व दिशेला जागा असेल तर पूर्व दिशेलाच आपण नवीन कॅलेंडर हे लावावं। तसेच भरपूर वेळा आपल्या घरामध्ये एखादी जागा रिकामी असेल तर त्या ठिकाणी आपण कॅलेंडर लावून देत असतो, पण असे आपण चुकूनही करायचं नाही। आपण घरामध्ये योग्य दिशेलाच कॅलेंडर लावणे हे अत्यंत गरजेचं आहे। तसेच घरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही 2 कॅलेंडर लावू शकता, एक हॉलमध्ये व एक मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये, पण 2 पेक्षा जास्त कॅलेंडरही आपल्या घरामध्ये नसावे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।